जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो। तर आपण BMC क्लर्कची आतुरतेने वाट बघत होतो, तर त्याचं फायनली रिझल्ट हे आलेलं आहे। रिझल्ट म्हणण्यापेक्षा सगळ्यांचे मार्क नॉर्मलायझेशन नंतर डिक्लेअर झालेले आहे, तर ते कशा प्रकारे झालेले आपण थोडक्यात बघणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओवर लास्ट असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक करून घ्या। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। परिपत्रक काय आलेलं आहे, सूचनापत्रक काय काय आलेलं आहे, फायनल मेरिट कधी लागणार आहे थोडक्यात आपण बघणार आहोत। तर चला हे बघा, सूचनापत्रक दिलेले आहे। बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक या संवर्गातील सरळ सेवा भरती पद्धतीने करावयाची 1840 पद्धत आहे, सगळ्यांनाच माहिती आहे मित्रांनो। थोडक्यात आपण खालचं बघू, जे इम्पॉर्टंट आहे ते आपण बघणार आहोत। सदर भरती प्रक्रियेअंतर्गत ऑनलाईन परीक्षा 2/12 ते 6/12 त्याच्यानंतर 11/12 या कालावधीने झालेली आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर खालचा पॉईंट बघू, भरती प्रक्रियेसंदर्भात वेळोवेळी प्रसिद्ध होणारी प्रसिद्ध सूचना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार असल्याने भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सदर संकेतस्थळावर उमेदवार वेळोवेळी पाहावे। तर वेळोवेळी आपल्याला त्यांचं वेबसाईट चेक करायचं आहे। हे बघा, आज किती तारीख आहे, 25/2/2025। तर ही लिस्ट आलेली आहे। त्या लिस्टमध्ये काय काय सांगितलेलं आहे, कसं कसं त्यांनी नॉर्मलायझेशन केलेलं आहे थोडक्यात आपण बघणार आहोत। तर चला हे बघा, एकूण किती शिफ्ट होत्या मित्रांनो, तर 2 तारखेच्या हे बघा प्रत्येक शिफ्ट दिलेली आहे। 2 तारखेला फर्स्ट शिफ्ट, सेकंड शिफ्ट, थर्ड शिफ्ट, हे 3 शिफ्ट, तशा पूर्ण शिफ्ट दिलेल्या आहे। तर त्या कशा प्रकारे दिले, नॉर्मलायझेशन काय काय झालेलं आहे थोडक्यात आपण बघणार आहोत। हे बघा, फर्स्ट शिफ्टला 2 डिसेंबर फर्स्ट शिफ्ट, तर किती किती कॅन्डिडेट होते मित्रांनो, 4725। हे बघा, नंबर ऑफ टोटल प्रेझेंट कॅन्डिडेट पर शिफ्ट, ते एवढे प्रेझेंट होते मित्रांनो। फॉर्म ते कोणी कोणी ॲबसेंट असेल त्यांनी धरलेलं नाही आहे, पण प्रेझेंट कॅन्डिडेट किती आहे, 4725। त्याच्यानंतर आपण पुढचं पण बघणार आहोत। तर तुम्ही बघू शकता किती मुलं आहे, 48 ते 60, 48 17, तर असे त्यांनी पूर्ण शिफ्ट दिलेले आहे। तर शिफ्ट वाईज त्यांनी इथं नॉर्मलायझेशन केलेलं आहे। तर ते आपण नॉर्मलायझेशन बघू, लास्टला लिस्ट बघणार आहोत। तर कसं दिलं आहे बघा, हे बघा त्यांनी इथं दिलं आहे मीन्स व्हॅल्यू पर शिफ्ट, तर त्यांनी इथं ॲव्हरेज काढलेलं आहे मित्रांनो। तर ॲव्हरेज कसं काढलं आहे, एकूण गुण पूर्ण 4725, जे 4725 मुलं आहे मित्रांनो, तर यांना एकूण टोटल जे मार्क आले असतील, तर एक्झाम्पल हे बघा इथं देतो मी 4725, हां, तर किती मुलं आहे 4725, तर किती आलेले बघा ॲव्हरेज 113.35। तर तुम्ही याचा गुणाकार करून बघू शकतात, एकूण टोटल मार्क एवढे यांना मिळालेले, मतलब एकूण आहे मित्रांनो एवढे सगळ्यांचे मार्क त्यांनी काय केलं आहे, ॲव्हरेज केलेलं आहे। ॲव्हरेज करून इथं किती आलेलं आहे, 113.35, तर ॲव्हरेजनुसार त्यांनी दिलेलं आहे। तर इथं दिलं आहे बघा त्यांनी स्टँडर्ड डिव्हिजन, त्याच्यानंतर इथं दिलं आहे ॲव्हरेज ऑफ टॉपर, जे इम्पॉर्टंट आपण बघणार आहोत टॉपर। तर 0.1% लोक जे टॉपर आहे मित्रांनो, त्यांचं हे ॲव्हरेज आहे। जसं एक्झाम्पल एखाद्या मुलाला धरा तुम्ही 170, 160, तर सगळ्यांचे ॲव्हरेज धरून किती आलेले आहे, 164। तर हे बघा कितीचे 4725 मुलं आहे, त्याच्यातून 0.1 हे इथं 0.1 मीन्स तर किती येतं 0.1 तुम्ही धरून चाला। हे बघा 4.7 येईल, 0.1 म्हटल्यावर 4.7 येईल। त्याचं एक्झाम्पल असं होईल, तर 4 ते 5 मुलं एक्झाम्पल आपण साधं सिंपल धरू, 4 ते 5 मुलांचं त्यांनी ॲव्हरेज केलेलं आहे। 4 ते 5 मुलांचं म्हणजे 0. ह्या शिफ्टनुसार तेवढंच येणार आहे। 4 ते 5 मुलं ज्यांचे ॲव्हरेज आहे, टॉपर मुलं, त्यांचं ॲव्हरेज किती येणार आहे, 164। तर त्यांनी ते पण काढलेलं आहे, ॲव्हरेज काढलेलं आहे, त्याच्यावरून नॉर्मलायझेशन केलेलं आहे। इथं टॉपर बघा आणि इथं एकूण व्हॅल्यू बघा। त्याच्यानंतर इथं त्यांनी नॉर्मलायझेशनचं त्याच्यानंतर शिफ्ट वाईज केलेलं आहे। जसं समजून घ्या तुम्ही, ज्या शिफ्टला इथं व्हॅल्यू पर शिफ्टला कमी मार्क, ठीक आहे मित्रांनो, कमी इथं टॉपरला कमी, इथं कमी, तर त्या शिफ्टचे नॉर्मलायझेशनमध्ये फायदा होणार मित्रांनो। ज्याची इथं कमी आलेले शिफ्ट वाईज व्हॅल्यू कमी आलेले, त्या शिफ्टचं इथं त्यांना फायदा होणार ज्या मुलांना, आणि ज्यांचे जास्त आलेले शिफ्ट वाईज त्यांचा नॉर्मलायझेशनमध्ये मार्क कमी होणार। जसं की एक्झाम्पल बघू आपण, थोडं खाली घेऊ। हे बघा इथं बघा, ही शिफ्ट कोणती आहे, 5 डिसेंबर फर्स्ट शिफ्ट आहे मित्रांनो। असं काही त्यांनी केलं नाही, फर्स्ट
जे फर्स्ट डे होतं फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्टला त्यांनी दिलं नाही. इथं बघा एक्झाम्पल 4275 मुलं होते, त्यांचे ॲव्हरेज किती आलेले 98.92. त्याच्यानंतर टॉपरचं जे ॲव्हरेज आलेलं आहे 153.87 असं यांचं ॲव्हरेज आलेलं आहे. त्या मुलांना 100% फायदा होणार आहे आणि नॉर्मलायझेशनमध्ये यांचे मार्क वाढले असतील किंवा वाढले असतील मित्रांनो. त्यांनी लिस्ट दिलेली खाली, ते कशा प्रकारे दिली नॉर्मलायझेशनचं ते आपण बघणार आहोत. तर बघू शकता आपण. तर सगळ्यात कमी बघा कोणत्या शिफ्टला आलेले ते आपण बघणार आहोत थोडक्यात. नंतर आपण खाली जाणार आहोत लिस्टमध्ये मुलांच्या किती आलेले बघा. सगळ्यात कमी ॲव्हरेज म्हटलं तर इथं दिलेलं आहे 153 सगळ्यात चांगला फायदा ह्या शिफ्टला झाला आहे. 1 नंबर 5 तारखेची फर्स्ट शिफ्ट. त्याच्यानंतर 153 नंतर किती मित्रांनो 154 बघा इथं 154 ही सेकंड नंबर धरा तुम्ही. ह्या शिफ्टला चांगला फायदा झाला आहे 6 तारखेच्या ही 2 नंबर. तर ह्या मुलांना चांगला फायदा झालेला आहे नॉर्मलायझेशनचे. यांचे मार्क हे 100 चांगले वाढलेले चांगल्या प्रकारे. कारण यांनी काय केलेलं नॉर्मलायझेशन कशा प्रकारे केलं मित्रांनो हे बघा. याला 3 नंबर कोणती शिफ्ट आहे 12 तारखेची फर्स्ट शिफ्ट. ह्या मुलांना फायदा झालेला आहे. तर त्यांनी ॲव्हरेज केलेले सगळे मार्क म्हणजे एक्झाम्पल हे मुलांचे सगळे मार्क एकत्र केलेले आहे 4725 गुणिले 113 करा तुम्ही. तर ते मार्क एवढे मार्क झालेले आहे त्यांनी ॲव्हरेज केलेलं आहे. ॲव्हरेज म्हणजे त्यांना असं वाटतं की हे शिफ्ट एक इझी होती म्हणून हे वर गेलेलं आहे. ही पण त्याच्यावर गेलेलं आहे, याला थोडं तोट होईल. ही सगळ्यात वर गेलेले याचे मार्क नॉर्मलायझेशनमध्ये हे खाली येणार आहे परत हे वर जाणार आहे. तर ज्यांचे नॉर्मलायझेशन ज्यांचे शिफ्टला पर्सेंटेज आणि टॉपरचे मार्क कमी आहे मित्रांनो तर त्यांना फायदा होणार. इथं जास्त आहे तर यांचे नॉर्मलायझेशनमध्ये मार्क हे कमी होणार आहे. तर तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओ प्रत्येक शिफ्ट वाईज बनवणार आहे की कोणत्या शिफ्टला किती मार्कांनी वाढले नॉर्मलायझेशन झालेलं आहे. तुम्ही नवीन असाल चॅनल तर आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुमचा नक्कीच फायदा होईल मित्रांनो. लाईक पण करा आपल्या चॅनलला. त्याच्यानंतर बघा 164 तर असा फायदा झालेला मित्रांनो. तुम्ही लिस्ट बघा त्याच्यानुसार तुम्ही हा बघू शकता. बघा इथं ॲव्हरेज बघा तुम्ही खास म्हटलं हे सगळ्यात चांगला फायदा यांना झालेला आहे 1 नंबर. तर मी दिलेलं आहे बघा इथं 2 नंबर यांना फायदा झालेला आहे. सगळ्यात नुकसान कोणाचं झालं आहे तर ते आपण बघू कोणत्या शिफ्टला. इथं तुम्ही इथं बघू आपण हे बघा ॲव्हरेज इथं जास्त असेल ना त्यांचं नुकसान झालेलं आहे मित्रांनो. इथं ज्यांची पर्सेंटेज जादा आहे हे बघा इथं 125. तर हे 2 डिसेंबरची थर्ड शिफ्ट आहे मित्रांनो. 2 डिसेंबरची थर्ड शिफ्ट. जे मुलं 180 म्हणत होते ते खाली आले असताना आता कारण इथं 125 ॲव्हरेज आलेले आहे. तर त्यांचं म्हणण्यानुसार ही शिफ्ट थोडीशी इझी होती म्हणून हे वर गेलेले बघा 125 म्हणजे यांचं नॉर्मलायझेशनमध्ये नुकसान झालेलं आहे मित्रांनो. 100% नुकसान झालेलं आहे. हे बघा इथं पण यांचं पण टॉपर कितीवर गेलेलं आहे 177 वर. तर हे नॉर्मलायझेशनमध्ये 177 आपल्याला इथं दिसत आहेत. नॉर्मलायझेशनमध्ये आणखी खाली येणार मित्रांनो. यांनी फक्त दिलेले ॲव्हरेज हे टॉपर राहणार नाही मित्रांनो. नॉर्मलायझेशनमध्ये खाली येणार मित्रांनो. तर 149पर्यंत येतील हे खाली येतील हे दिलेले बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत. तुम्हाला याच्यात काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये किंवा मी खाली आपल्या इंस्टाची लिंक दिलेली आहे तुम्ही मला पर्सनली मेसेज करू शकता इंस्टाग्रामवर. मी खाली टेलिग्रामची पण लिंक दिलेली तुम्ही तिथं जॉईन करा. तर हे तुम्हाला समजलं असेल. खाली लिस्टमध्ये आपण जाणार आहोत मित्रांनो. आता मेरिटनुसार काय दिलेलं आहे तर त्यांनी पूर्ण मुलांचे मार्क दिलेले मित्रांनो. किती आहे स्टुडंट पूर्ण ते खाली दिलेले नंबर वाईज तुम्ही चेक करू शकता. इथं तुमचा नंबर बघा काय आहे. आणि लास्टला ही PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे जे की मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली तुम्ही तिथं जाऊन डाउनलोड करा आणि तुमचे मार्क चेक करून घ्या मित्रांनो. ठीक आहे. तर आता इथं एक्झाम्पल बघा 68 70 आणि 47 हे काय मित्रांनो हे तुमच्या लक्षात आले का नाही आले मला माहीत नाही. मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. हे बघा फर्स्ट शिफ्ट आहे. शिफ्ट कोणती होती सॉरी याच्यावर शिफ्ट वगैरे काही दिलेलं नाही आहे पण बघा 68 होते पहिले स्टार्टिंगला. ठीक आहे. किती 68 मार्क होते कधी जेव्हा फर्स्ट रिझल्ट लागला. त्याच्यानंतर ऑब्जेक्शन घेतले सगळं घेतलं. त्याच्यानंतर प्रश्न कॅन्सल झाले ते होऊन तर किती मार्क आले ते मित्राला 70 आलेले आहे. आणि आता नॉर्मलायझेशनमध्ये त्याला किती नुकसान झालेलं बघा 47 राहिलेले फक्त 70मधून. तर याची शिफ्ट मला वाटतं फर्स्ट तारखेची नाही 2 तारखेची थर्ड शिफ्ट असेल त्यासाठी याचं नुकसान झालेलं मित्रांनो. ठीक आहे. तर इथं नेक्स्ट आपण बघणार आहोत. हे बघा 90 होते त्याच्यानंतर 90.90 झाले. नॉर्मलायझेशनमध्ये 88 झाले. त्याच्यानंतर इथं बघा 98 इथं जादू खास 98.98
स्टार्टिंगला 98 होते, ऑब्जेक्शनच्या नंतर 98.98 झाले, जे की प्रश्न कॅन्सल झाले, त्यांना मिळून एवढे आले. नॉर्मलायझेशन नंतर डायरेक्ट 120 झालेले मित्रांनो. तर अशा मित्रांचा फायदा झालेला. इथं बघा 128 होते, 128 झाले, म्हणजे यांचं एक बी क्वेश्चन कॅन्सल झालेलं नाही मित्रांनो या शिफ्टचा. ही जी शिफ्ट आहे, पण नॉर्मलायझेशनमध्ये त्यांनी ॲव्हरेज करून, मार्क ॲव्हरेज करून, टॉपरचे ॲव्हरेज करून हे बघा नॉर्मलायझेशन केले तर 149. याचा ह्या मित्राचा फायदा झालेला आहे. 128 वरून डायरेक्ट 149, म्हणजे 21 मार्क हे इथं वाढलेले मित्रांनो. तर असे खूप मित्रांचे मार्क वाढलेले असतील, तर तुम्ही समजून चाला. आणि जे तुम्हाला नसन समजलं, तुम्ही आपल्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करणार आहे सर्व शिफ्टनुसार. आणि ही लिस्ट मी आपल्या टेलिग्राम चॅनलला मी खाली टाकलेली आहे. तुम्ही जाऊन तिथं ही लिस्ट डाउनलोड करून तुमचे मार्क बघू शकता शिफ्टनुसार. आणि मी नेक्स्ट व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे, त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. आणि तुमचे काही पर्सनली डाऊट असतील तर मी इंस्टावर आपली इंस्टाग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, मला तिथं तुम्ही पर्सनली मेसेज करू शकता. फक्त तुम्ही तो चॅनलला फॉलो करा, त्याच्यानंतर मला मेसेज शो होतो. त्यासाठी प्लीज आपल्या टेलिग्रामला आणि इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करून घ्या. तुम्हाला जे डाऊट असतील मी क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर तुम्ही ही टेलिग्रामवरून जॉईन आपली लिस्ट डाउनलोड करून घ्या मित्रांनो. तर तुमचे जे डाऊट असतील मला तुम्ही पर्सनली आपल्या इंस्टावर, मला इंस्टा चॅनल आहे MPSC पोलीस टार्गेट म्हणून, तिथं जाऊन तुम्ही मला फॉलो करा आणि मेसेज